बहिणींना मानाचा जय भीम. जय भीम. आणि माझे सोलापूरचे तरी बांधवांना क्रांतिकारी मानाचा खरोखरच जय भीम. माझं मन एवढं भरून येत आहे की बघा हे सोलापूरचा अस्थिविहार म्हणतात. माझ्या सोलापूरच्या बांधवांनी खरोखरच कितीही छान बनवलंय, पण आम्हीच कमी पडतो, आमच्याकडेच वेळ नसतो यायला किंवा बघायला. भाऊ जरा सांगता आम्हाला इतिहास. हो ताई, हे पहा, हे गोलमेज परिषदेचा हा इतिहास इथं दाखवला गेलेला आहे शिल्पाच्या माध्यमातून. तर इथं गोलमेज परिषद जी भरलेली होती इंग्लंडला, जे 1930, 1931, 1932 या सालामध्ये 3 वेळा भरलेली होती. त्यावेळेस बाबासाहेबांची विद्वत्ता, म्हणजे बाबासाहेब आपल्या दलितांसाठी तिथं हक्क मागत होते. ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या चळवळीची लढा उभा होता भारताच्या, तर त्यावेळेस बाबासाहेब हे पहिलं दलितांना न्याय मिळाला पाहिजे, दलितांना पहिलं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, मगच ते भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तरच उपयोगात आहे ते. अन्यथा भारताला स्वातंत्र्य मिळून काय उपयोग नाही आहे. तर पहिलं मानवजातीला, जे मानवजाती दलित पिचडीत आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालं तर ते खऱ्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य पुढे मिळालं अर्थ आहे. हे बाबासाहेबांचं वक्तव्य होते तिथं. त्यामुळं गोलमेज परिषदेला बाबासाहेबांनी एवढं दणाणून सोडलं होतं. त्यांची विद्वत्ता पाहून इंग्लंडच्या राजांनी किंवा इंग्लंडच्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांची दखल घेतली. ते म्हणले की भारतात दलितामधला राहून एवढा विद्यार्थी एवढा कसा विद्वत्ता गाजवू शकतो. तर यांची विद्वत्तेची प्रगल्भता एवढी मोठी आहे की त्याची वाखाणणी करण्याचीच कोणाला हे होणार नाही आहे, असं हे इंग्लंडाचं मत होतं. आणि त्याच्यातून त्यांनी मग पुढे बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठीचं जे कार्य जे होतं ते त्यांच्या हाती याच वेळेस त्यांनी त्यांच्या डोक्यात होतं इंग्रजांच्या, त्यावेळी त्यांनी त्यांना सोपवलं होतं. हा झाला गोलमेज परिषदचा इतिहास. खालची एकदा मला असं समजले त्यावेळेसच मी ऐकलं होतं.